श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. बघा, आज आपण तुमच्या घरात बरकत येण्यासाठी काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. हे उपाय केल्याने रोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसा येईल, लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. मनापासून हा व्हिडिओ ऐका आणि ते उपाय तुम्ही करा. ते व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये सुख आणि संपत्ती मिळवण्याची इच्छा तर असते, परंतु बऱ्याच वेळा घरच्या वातावरणामुळे एखाद्याला अपयश सहन करावे लागते. यामागील कारण वास्तुदोष देखील असू शकतो. तसेच हे धनाची देवता लक्ष्मीची नाराजी देखील लक्ष वेधते. अशा परिस्थितीत घरात ताणतणाव असल्यामुळे पैशाशी संबंधित अडचणी येतात. अशा परिस्थितीत वास्तूशी संबंधित काही उपायांचा अवलंब करून हा त्रास टाळता येऊ शकतो. तसेच देवींचा दिवस शुक्रवार असल्याने या दिवशी हे उपाय करणे शुभ ठरू शकते. जाणून घेऊया कोणते हे उपाय आहेत. शुक्रवारी पांढरे कपडे घाला. मान्यतेनुसार देवी लक्ष्मी शेण, शंख, आवळा आणि पांढऱ्या वस्तूंमध्ये वास्तव्य करत असते. अशा वेळी या गोष्टी खास करून घरी ठेवा. तसेच शुक्रवारी देवीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल. तसेच बरेच लोक हातात आणि घरात पैसे नसल्याची नेहमी तक्रार करत असतात. पैसा माझ्याकडे टिकतच नाही आहे, आलेला पैसा माझ्याकडून खर्च होऊन जातो. तर त्यासाठी काय उपाय करायचा? अशा परिस्थितीमध्ये शुक्रवारी सकाळी आंघोळ करून घराच्या मुख्य गेटवर गुलाल शिंपडा. त्यानंतर देशी तुपाचा 2 मुखी दिवा लावा आणि आपल्या मनात देवीची मनापासून प्रार्थना करा. जेव्हा दिवा थंड होईल तेव्हा त्यास वाहत्या पाण्यात वाहून द्या. यामुळे पैसे नसल्याचा जो त्रास आहे तो दूर होईल. हा दिवा तुम्ही मातीचाही वापरू शकता किंवा कणकेचा दिवा केला तरी चालेल, पण जो उपाय करता तो मनोभावे करा. बघा, कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर घरात नक्की जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता त्याच्या दुप्पट तुम्हाला परत मिळते. मग ते संपत्ती असो किंवा अन्न असो. परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आहे, हे तर आपल्या सर्वांना माहीतच. तसेच संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व त्यात 2 लवंग टाका. हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावावा. असे केल्याने काय होईल? तुम्हाला देवी देवतांसह पितरांचा देखील आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरात बरकत येईल. तसेच तुम्ही जेव्हा चपाती बनवता, हे तर आपण रोज बनवतो, तर चपाती बनवण्या अगोदर जेव्हा तवा गरम होतो तेव्हा 2 थेंब दुधाचे शिंपडा, मग चपाती बनवा. असे केल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. त्याचसोबत पहिली भाकरी किंवा चपाती आणि गूळ गाईला खायला द्या. तसेच पशुपक्ष्यांना देखील धान्य खाऊ घालणे हे सकारात्मक मानले जाते. यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगती, सुख, समृद्धी येते. ते सूर्यास्तावेळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू कधीही मारू नये. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मी वास करत नाही. जेवणाचे ताट नेहमी आदरपूर्वक ठेवावे. खाण्याचे ताट कधी एका हाताने धरू नये. जेवण केल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे. बेड किंवा टेबलाखाली कधीतरी आळस आलाय म्हणून ठेवू नका. तसेच अन्न खाण्यापूर्वी देवाला प्रार्थना जरूर करावी. जेवताना बोलू नका, रागावू नका. रात्रीचे जेवण तुमच्या कुटुंबासमवेत बसून जेवा. जेवताना विचित्र आवाज काढू नका. जेवताना रडू नका. रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे
ज्यांना आर्थिक अडचणी खूप आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात या दोन गोष्टींचे सेवन अजिबात करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून जेवण करावे. यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूल भरल्याशिवाय पाणी किंवा चहा घेऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा की तो बाहेरच्या कोणत्याही येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला दिसणार नाही. बेड खाली तर झाडू अजिबात ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे. विशेषतः ईशान्य व वायव्य कोपरे नेहमी रिकामे व स्वच्छ ठेवावे. जर तुमच्या करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण व पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही, म्हणून ती दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा रंग वापरू नये. बेडशीट, पडदे, भिंतीचा रंग असा वापरू नका या कलरचा. घरातील पायरी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी असावी. ईशान्य दिशेला कधीही जिना करू नये. घराच्या भिंतींवर, छतावर, फरशीला कधीही तडा पडू देऊ नका. असे असल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे हे अशुभ मानले जाते, त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे आणि तोंड उत्तरेकडे करून झोपू नका. वरचा खिसा फाटला असेल तर ते लगेच दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन करू नका. सतत खोटे बोलू नका. घरामध्ये वाईट बोलू नका. असे केल्याने लक्ष्मी आपल्याला तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीच बोलाव्या. निगेटिव्ह गोष्टींचा विचार देखील आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. सतत खोटे बोलल्याने आणखीन वाईट होते. घरातील पूजेची खोली नसेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे घरात ठेवू नये. तसेच पूजेच्या ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका. कोणत्याही देवदेवतेचे चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर येतील. तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची एक गाठ बांधून ठेवा. तसेच काही कवड्या, चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवा. थोडे पिवळे तांदूळ करून तिजोरीत ठेवा. तिजोरीत अत्तराची बाटली देखील ठेवा किंवा अगरबत्ती देखील तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले, हार सुकल्यानंतर ते घरात ठेवणे हानिकारक मानले जाते. संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये. कोणत्या आहेत त्या गोष्टी ते बघूया. झोपणे, भांडण करणे, शिवीगाळ करणे, खोटे बोलणे, रागावणे, प्रवासाला निघणे, पैसे उधार घेणे, रडणे, दारात उभे राहणे, उंबऱ्यावर उभे राहणे, दारू पिणे, अपमान करणे, अशा गोष्टी केल्याने आपल्या घरातील बरकत निघून जाते. विविध मार्गांनी म्हणजेच चुकीच्या मार्गांनी कमवलेला पैसा हा कधीच टिकत नाही. मग तुमचा हा पैसा हॉस्पिटलायझेशन, आजारपण यासाठी निघून जाईल हे आपल्याला समजणार देखील नाही. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर हनुमानजींकडे केलेल्या पापांची क्षमा मागा आणि दररोज हनुमान चालीसा वाचा. 5 मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा. हनुमानजी आशीर्वाद देतील. त्यामुळे ग्रहस्थिती सुधारेल व धन, पैसा, कमाईचे मार्ग तुमचे खुले होतील. घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा. तुमचे घर दररोज नीटनेटके व स्वच्छ ठेवा. दररोज हरिपूजा करा. घराबाहेर स्वस्तिक बनवा किंवा वारानुसार जी रांगोळी मिळते ती रांगोळी देखील तुम्ही आपल्या दरवाजा काढू शकता. तसेच घरात कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे. उंबरट्याभोवती तुपाचे दिवे लावावे. असे केल्याने तेथे लक्ष्मी वास करते व लक्ष्मी टिकून राहते. असे म्हणतात की पिंपळाच्या वृक्षात देवांचा वास आहे. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करावे. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावावा.
दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ ऊर्जा दूर होईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परत या. मागे वळून बघू नका. यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल. महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू आणि तिळक लावावे. असे केल्याने आर्थिक समस्या तुमच्या दूर होतील. रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही कापूर अवश्य जाळा. घरामध्ये कोणताही तुमच्या वास्तुदोष असेल तर ते कापूर जाळल्यामुळे नष्ट होईल. लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही 3 नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवू शकता. असे केल्याने काय होते, आपले भाग्य वाढते व सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची मूर्ती घरात बनवून ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे सुख, समृद्धी, संपत्ती आणि चांगले आरोग्य लाभते. माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख आणि शांती राहते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.